नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिडवे ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर. मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा जी 2018ला म्हणजे 20 मे 2018ला झाली होती, त्या पूर्व परीक्षेमधील मराठी जे प्रश्न होते 15 प्रश्न, त्या मराठीच्या 15 प्रश्नाचं आपण इथे विश्लेषण करणार आहे, त्याची उत्तरं बघणार आहे. ठीक आहे, त्याचं अनालिसिस करणार आहे. ठीक आहे, आणि कशा प्रकारचे प्रश्न तिथे विचारले जातात हे आपण तिथं सर्व डिस्कस करणार आहे. तर सुरुवात करूया. याआधी सुद्धा आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचे मराठीचे पेपर बघितलेले आहेत. कंबाईन बी त्याचे पण मराठीचे पेपर बघितलेले आहेत. डिपार्टमेंटल PS आहे त्याचे पण मराठीचे पेपर बघितलेले आहेत. बघा, एकंदरीत हा जो सिलेबस आहे मराठीचा, हा सर्व परीक्षांसाठी सारखाच आहे. त्यामुळे इतर परीक्षांचे तुम्ही जरी कृषी सेवा देत असले तरी तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन बी, कंबाईन सी, डिपार्टमेंटल PSI या सर्वांचेच पेपर अभ्यासणं आवश्यक आहे. ठीक आहे, इव्हन मी म्हणेल पोलीस भरती, तलाठी, कृषी सेवक अशा सर्वच मराठी जिथे जिथे आहे ते सर्व पेपरचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपण आज ॲग्रिकल्चरचा जो पेपर झाला 20 मे 2018ला त्यावरचे आता जे आहे, आता तांत्रिक परीक्षा म्हणून आयोगाने काय केलेलं आहे, फॉरेस्ट प्रिलिम्स, ॲग्रिकल्चर प्रिलिम्स आणि इंजिनिअरिंगची प्रिलिम्स या तिन्हीला ठीक आहे तांत्रिक सेवा म्हणून एकच पूर्व परीक्षा ठेवलेली आहे. ठीक आहे, म्हणून हा या तीनही परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला मग आता आपण सुरुवात करूया. बघा, हा महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2018 आणि ही जी परीक्षा आहे ही 20 मे 2018ला झाली होती. 20 मे 2018ला झाली होती. ओके, तर चला सुरुवात करूया आपण. एकूण 15 प्रश्न जे आहेत ते 15 प्रश्न याच्यावर प्रिलिम्सला विचारले होते. एकूण प्रश्न किती विचारले होते? 15. बघा, त्याच्यामधला पहिला प्रश्न, मुळावर येणे. ठीक, वाक्प्रचार जो आहे तुम्हाला दिलेला आहे, या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला इथे काय करायचा आहे, ओळखायचा आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला इथे ओळखायचा आहे. ठीक, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मुळावर येणे. ओके, बघा, मुळे खणून काढणे हा अर्थ होत नाही, माहिती आहे, अगदी आपल्या व्यवहारातला वाक्प्रचार आहे. झाडाच्या खाली सावलीत येणे असा त्याचा मुळीच अर्थ नाही. नाशास कारणीभूत होणे हे मात्र त्याचं उत्तर आहे. मुळावर येणे याचा अर्थ होतो नाशास कारणीभूत होणे. ठीक आहे, एखादा नाश जो होतो त्याला कारण ठरणे, त्याला कारणीभूत होणे म्हणजे मुळावर येणे, आणि मुळे शोधत येणे हा अजिबात त्याचा अर्थ नाहीये. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय आपलं काय असेल, उत्तर असेल. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, मनकवडा हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल वापरला जातो? म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द, यावरचा हा प्रश्न आहे. पहिला वाक्प्रचारावरचा आहे. ठीक आहे, दुसरा शब्द समूहाबद्दलचा आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत शब्दसमूह हा महत्वाचा आपला सिलेबसचा भाग आहे, हे असं मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. मग मनकवडा कशाला म्हणतात? तर बघा, मनकवडा जे आहे ते कशाला, कुणाला म्हणायचं? मनाने मोठा असलेला तर अजिबात नाही. ठीक आहे, कवडी चुंबक वृत्तीचा याला पण मनकवडा म्हणत नाही. प्रेमळ माणूस त्याला पण मनकवडा म्हणत नाही. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा त्याला काय म्हणतात? मनकवडा म्हणतात. ठीक आहे, आणि म्हणून याचं उत्तर असेल आपलं 4 नंबरचा पर्याय. याचं उत्तर काय असेल आपलं? पर्याय नंबर 4. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा. हा जो तिसरा प्रश्न आहे हा सामान्य रूपावर आधारित आहे. लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप हे जे टॉपिक आहेत ना आपले, त्याच्यामधलं सामान्य रूपावरचा हा प्रश्न आहे. अकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही. ठीक आहे, तर हे जे विधान आहे हे विधान अगदी बरोबर आहे. अकारांत सामान्य रूप जे असतात त्याचं सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ मी जर अकारांत घेतलं, ठीक आहे, हुशार, हुशार हे विशेषण आहे आणि हे अकारांत आहे, म्हणजे याच्या अंती अ आहे, तर याचं सामान्य रूप होत नाही. मी जर घेतलं प्रामाणिक, प्रामाणिक, मग हे सुद्धा अकारांत आहे, विशेषण आहे, अकारांत आहे. ठीक आहे, तर याचं सामान्य रूप होत नाही. सामान्य रूप म्हणजे काय? नामाला किंवा सर्वनामाला किंवा मग एखादं विशेषण असेल ते नामाचं काम करत असेल त्याला
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो, जो विकार होतो, त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. ठीक आहे. तर अकारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही हे विधान बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते. ठीक आहे. हे विधान जे आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ठीक आहे. कसं, लक्ष द्या. आपण एखादा काय करायचं इथे, आकारांत विशेषण घ्यायचं. आकारांत विशेषण घ्यायचं आणि त्याचं सामान्य रूप होते की नाही ते बघायचं. त्याला विभक्ती प्रत्यय किंवा अव्यय लावून बघायचं. ठीक आहे. आपण एखादं विशेषण घेऊ इथे आकारांत. उदाहरणार्थ चांगला. चांगला. आता चांगला हा शब्द काय आहे? विशेषण आहे. ठीक आहे. आणि इथे चांगला या ला मध्ये आ आहे. म्हणजे हे आकारांत आहे. आता याचं सामान्य रूप मला करायचं. ठीक. तर मला काय करावं लागेल? याला विभक्ती प्रत्यय जोडावा लागेल किंवा शब्दयोगी अव्यय जोडावा लागेल. मग मी याला करतो चांगल्याला. चांगल्याला. मग मी इथे ला प्रत्यय जोडला विभक्तीचा आणि इथे चांगला या शब्दाचं काय झालं? चांगल्या. हे सामान्य रूप आहे, चांगल्या. त्याचं सामान्य रूप काय? चांगल्या. आणि ते याकारांत झालेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. आणखी मी त्याला शब्दयोगी अव्यय जोडतो. चांगल्यामुळे. चांगल्या किंवा चांगल्याने. विभक्ती प्रत्यय जोडला मी. सामान्य रूप काय झालं? चांगल्या या कारात. चांगल्यामुळे. चांगल्यामुळे. मग इथे सामान्य रूप काय झालं? चांगल्या. म्हणजे या तीनही हे सामान्य रूप आहेत चांगल्या. चांगला या शब्दाचं सामान्य रूप चांगल्या आहे. मग त्याच्या शेवटी या येतो आणि म्हणून ते या कारांत आहे. काय आहे? या कारांत. त्याच्या अंती काय आहे? या आहे. आणि म्हणून ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आपलं उत्तर असेल ए व बी बरोबर 3 नंबरचा पर्याय. ए व बी बरोबर 3 नंबरचा पर्याय. ठीक आहे. बघा, म्हणजे इथे सामान्य रूपावर हा ऍक्च्युअली फार डीप प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, टेक्निकलचे विद्यार्थी जे आहेत ते असा विचार करतात की आपल्याला खूप डीप अभ्यास करण्याची गरज नाही. असं अजिबात नाही मित्रांनो. आणि आता तर कंबाईन एक्झाम झालेली आहे तिन्हीची. ठीक आहे. टेक्निकलची, फॉरेस्ट असेल, इंजिनिअरिंग असेल आणि ॲग्री. तर तुम्हाला इथे डीप अभ्यास करणं जरुरी आहे. कारण लक्षात घ्या की या परीक्षेला जे विद्यार्थी रेग्युलर राज्यसेवा कंबाईन बी कंबाईन सी देतात, ते विद्यार्थी सुद्धा ऍग्रिकल्चरचे, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात आणि ते सुद्धा इथे तुम्हाला स्पर्धेला आहेत. त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी प्रिलिम पास केलेली असेल, मेन्सचा अभ्यास केलेला असेल, त्यांचा मराठीचा अभ्यास ऑलरेडी झालेला असेल. मग हे सुद्धा तुम्हाला इथे टेक्निकलच्या प्रिलिम्सला स्पर्धेला आहेत हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्हाला इथे डीप अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघू. तुम्हाला एकीकडे अव्ययाची उदाहरणं दिलेली आहेत आणि एकीकडे त्या अव्ययाची नावं दिलेली आहेत आणि इथे योग्य क्रम लावा म्हणजे आपल्याला जोड्या लावायच्या. ओके. बघा, आता आता उद्या इथे इकडे ही अव्यय जी आहेत, ही कोणती अव्यय आहेत? ही उभयन्वी अव्यय नाही. क्रिया विशेषण अव्यय मात्र ही आहे. ही काय आहेत? क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे. आता हे का कोणतं क्रिया विशेषण अव्यय आहे? कालवाचक. उद्या सुद्धा कालवाचकच आहे. इथे स्थलवाचक आहे, इकडे स्थलवाचक आहे. ठीक आहे. म्हणजे ही काल आणि स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय आहेत. ठीक आहे. आता बघा, आपण जर इथे बघितलं तर एचा पर्याय 2 नंबर, असे 2 पर्याय आहेत, दुसरं आणि तिसरं. म्हणजे यापैकीच आपलं उत्तर आहे काही. पुढचं बघावं लागेल आपल्याला. मागे, पुढे, करिता, साठी. ठीक आहे. आता बघा, मागे पुढे ही सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे, पण पुढे यांनी करिता आणि साठी दिलेले आहे. ही मात्र काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मागे, पुढे, करिता, साठी ही काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. याची जोडी कोणासोबत लावावं लागेल आपल्याला? शब्दयोगी अव्यय. लक्षात घ्या, मागे आणि पुढे ही क्रियाविशेषण अव्यय म्हणून सुद्धा वापरता येतात, शब्दयोगी अव्यय म्हणून सुद्धा वापरता येतात. जेव्हा मागे आणि पुढे ही स्वतंत्र येतात वाक्यामध्ये आणि क्रियापदाशी संबंधित असतात, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात, तेव्हा मागे आणि पुढे ही क्रियाविशेषण अव्यय असतात. आणि जेव्हा मागे आणि पुढे ही एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात, तेव्हा ती शब्दयोगी अव्यय असतात. क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असतात आणि शब्दयोगी अव्यय हे त्या नामाचा किंवा सर्वनामाचा ज्याला ती जोडून येतात त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवत असतात. हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आणि, अथवा, परंतु, म्हणून ही उभयान्वयी अव्यय. ही काय? उभयान्वयी अव्यय. ही 2 शब्द किंवा वाक्यांना जोडण्याचं काम करतात. आणि हे समुच्चय बोधक आहे, अथवा हे विकल्प बोधक आहे,
परंतु हे न्यूनत्व बोधक आहे आणि म्हणून हे परिणाम बोधक आहे. ठीक आहे. परंतु म्हणून हे तुम्हाला स्वरूप बोधक मध्ये सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. म्हणून हे उद्देश बोधक मध्ये सुद्धा येऊ शकते. पण इथे जी दिलेली आहे ही सर्व प्रधानत्व सूचक आहेत असं तुम्हाला म्हणता येईल आणि ती उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्ययाचे दोन मुख्य प्रकार असतात, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. ते ही सर्व प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये येतात, म्हणजे हे उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आता A2 B4, मग A2 आणि B4 असे दोन पर्याय आहेत आणि C बघितला आपण त्याचा 1 नंबर, मग C 1 नंबर इथे आहे, C 1 नंबर इथे आहे 2 नंबरचा, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. शेवटचं आपण चेक करू, अरे रे, शाबास, अबब, अहो, ओहो. ठीक आहे. तर ही सर्व काय केवळ प्रयोगी आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करणारे अविकारी शब्द आहेत. जेव्हा आपल्या मनातील भावनांचा विस्फोट होतो, ठीक आहे, भावनांचा उद्रेक होतो, तेव्हा आपण काय करतो, असे शब्द वापरत असतो. ठीक आहे. अरे रे मग शोकदर्शक आहे, शाबास प्रशंसादर्शक आहे, अबब आश्चर्यदर्शक आहे, ओहो हे सुद्धा आश्चर्यदर्शक आहे. ठीक आहे. किंवा हे वाक्यावरून ठरते की अबब ओहो हे आश्चर्यदर्शक आहेत की हर्षदर्शक आहे. परंतु हे निश्चितच केवळ प्रयोगी अव्यय आहे. ओके. आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय आपलं काय आहे, उत्तर आहे. ओके. चला नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ओके. बघा, पुढील वाक्याचे एका केवळ वाक्यात अचूक रूपांतर करा. वाक्य रूपांतरावरचा हा प्रश्न आहे. तुम्हाला 3 वाक्य दिलेले आहेत केवळ. हा श्रीमंताचा पोर आहे, तो खुळा आहे, आमची स्थिती तशीच आहे. ठीक. मग याच्यावरून आपल्याला एक केवळ वाक्य करायचं आहे. केवळ वाक्य म्हणजे काय असते, ज्या वाक्यात एकच उद्देश, उद्देश म्हणजे करता, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते, एकच विधेय असते आणि विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद. मग आपल्याला असं वाक्य तयार करायचं आहे की ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे आणि वाक्यामध्ये कुठलंही उभयान्वयी अव्यय नसते. केवळ वाक्यामध्ये कोणतंही उभयान्वयी अव्यय येत नाही, प्रधानत्व सूचक नाही की गौणत्व सूचक नाही. याशिवाय केवळ वाक्यामध्ये संबंधी आणि दर्शक सर्वनाम सुद्धा सोबत येत नाही, जसं जो, तो, जे, ते, जेव्हा, तेव्हा हे सुद्धा सोबत येणार नाही. ठीक आहे. मग आपल्याला या वाक्यामध्ये, केवळ वाक्यामध्ये कुठलंच उभयान्वयी अव्यय चालणार नाही किंवा संबंधी आणि दर्शक सर्वनाम सुद्धा सोबत चालणार नाही. मग असं जर वाक्य असेल तर तिथे ऑलरेडीच एकच कर्ता आणि एकच क्रियापद येते. मग ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला केवळ वाक्य म्हणतात. केवळ वाक्याला साधे वाक्य म्हणतात. केवळ वाक्यालाच शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हणतात. मग आता बघा, या तिन्ही वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला त्याचं केवळ वाक्य करायचं आहे. हा श्रीमंताचा पोर खुळा आहे म्हणून आमची स्थिती तशीच आहे. ठीक आहे. याचा इथे काहीच संबंध नाही. इथे इथे म्हणून वापरलेला आहे आणि म्हणून हे केवळ वाक्य होणार नाही. ठीक आहे. लक्षात आलं. हे परिणाम बोधक होईल, म्हणजे केवळ वाक्य होणार नाही. आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी आहे. ठीक आहे. हे वाक्य अगदी बरोबर आहे, कारण या वाक्यात कुठेही उभयान्वयी अव्यय वापरलेलं नाही. ठीक. आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी आहे. आता तिसरं वाक्य बघा, आमची स्थिती तशीच आहे कारण, इथे कारण हे उभयान्वयी अव्यय वापरले, श्रीमंताचा पोर खुळा आहे. चौथं वाक्य, श्रीमंताचा पोर खुळा असल्यामुळे आमची स्थिती तशी आहे. आता बघा, आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी, हे योग्य आहे. आता सर इथे पण उभयान्वयी अव्यय नाही, श्रीमंताचा पोर खुळा असल्यामुळे आमची स्थिती तशी आहे, पण श्रीमंताचा पोर खुळा असल्यामुळे आमची स्थिती तशी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. श्रीमंताचा पोर खुळा आहे, ठीक आहे, हे सेपरेट वाक्य आहे आणि आमची स्थिती तशी आहे, तो खुळा असल्यामुळे आहे असं नाही, त्या खुळ्या मुलासारखी स्थिती आहे. म्हणजे इथे हे जरी केवळ वाक्य आहे, हे केवळ वाक्यच आहे, पण हे या वाक्याला अनुरूप नाहीये. या वाक्याचं हे केवळ वाक्य होणार नाही, कारण इथे अर्थ बदललेला आहे. लक्षात आलं का? श्रीमंताचा पोर खुळा असल्यामुळे आमची स्थिती आहे असा अर्थ निघत नाही या तिन्ही वाक्यावर. श्रीमंताचा पोर खुळा आहे आणि आमची स्थिती त्या खुळ्याप्रमाणे आहे, खुळ्या मुलाप्रमाणे, पोराप्रमाणे आहे. तो खुळा असल्यामुळे आमची स्थिती तशीच आहे असा त्याचा अर्थ होत नाही आणि म्हणून हे येणार नाही. आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल, 2 नंबरचा पर्याय. इथे लक्षात घ्या मित्रांनो, इथे 2 नंबर आणि 4 नंबर मध्ये विद्यार्थी कन्फ्युज होऊ शकतात. मग अशा ठिकाणी योग्य अर्थाचं वाक्य आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. चौथं वाक्य सुद्धा
केवळ वाक्यच आहे हे लक्षात घ्या, पण ते या वाक्यांना लागू पडत नाही, या वाक्यांचा होत नाही, कारण इथे अर्थामध्ये बदल होतो. ठीक आहे, हे कृपया लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. मग 2 नंबरचं पर्याय आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी स्वार्थी वाक्य कोणते? काय बघायचं आपल्याला? स्वार्थी वाक्य. मग तुम्हाला माहिती आहे क्रियापदाचे अर्थ, त्याच्यामधला टॉपिक आहे हा. वाक्याचे क्रियापदाचे 4 प्रकार पडतात. एक स्वार्थी, एक आज्ञार्थी, एक विद्यार्थी आणि एक संकेतार्थी, असे क्रियापदाचे 4 अर्थ आहेत. ठीक आहे, मग स्वार्थी क्रियापद कशाला म्हणतो आपण? स्वार्थ याचा अर्थच होतो स्वतःचा अर्थ. स्वतःचा अर्थ, बरोबर आहे ना? मग स्वतःचा अर्थ म्हणजे काय इथे? तर क्रियापदाचा फक्त स्वतःचा अर्थ समजतो, आणि क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो म्हणजे फक्त काळाचा बोध होतो. काळाचा बोध होतो. मग ज्या क्रियापदावरून, ठीक आहे, फक्त काळाचा बोध होतो, इतर कोणताही भावार्थ समजत नाही किंवा लक्षात येत नाही. आता इतर कोणताही भावार्थ लक्षात येत नाही, समजत नाही, याचा अर्थ काय? तर आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, ठीक आहे, योग्यता, कर्तव्य, इच्छा, तर्क, अनुमान, शक्यता, संकेत, असा कुठलाही भावार्थ व्यक्त होत नाही क्रियापदातून. फक्त क्रियापदावरून स्वतःचा अर्थ समजतो, म्हणजेच त्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो, अशा क्रियापदाला आपण स्वार्थी क्रियापद म्हणतो. ओके, मग आता आपण बघू याची. मुलांनो, चांगला अभ्यास करा. इथे काय केलेलं आहे? उपदेश केलेला आहे, आणि म्हणून हे आज्ञार्थामध्ये येणार. कशामध्ये येणार? आज्ञार्थ. आज्ञार्थ हे कशामध्ये येणार? आज्ञार्थामध्ये येणार. ओके, बघा, हे आज्ञार्थी वाक्य आहे. ठीक आहे, कारण इथे उपदेश केलेला आहे. ठीक आहे, दुसरं वाक्य बघू. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. जर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. इथे जर तर म्हणजे हे संकेतबोधक, संकेतार्थी वाक्य आहे. कोणतं आहे? संकेतार्थी. संकेतार्थीमध्ये काय असते? सुरुवातीला अट दिलेली असते, आणि त्या अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया पुढच्या वाक्यात दिलेली असते. ओके, आणि म्हणून मग इथे पाऊस पडला तर म्हणजे पाऊस पडणे ही अट आहे. मग संकेत म्हणजेच अट, हे संकेतार्थी वाक्य. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, इथे हे विद्यार्थी आहे. हे कोणतं आहे वाक्य? क्रियापद विद्यार्थी क्रियापद आहे. मग आता विद्यार्थी काय? तर या मधून व्यक्त होणारा अर्थ हे काय? मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, इच्छा प्रदर्शित केलेली आहे. ठीक आहे, मग कर्तव्य, योग्यता, इच्छा, तर्क, अनुमान, शक्यता, संकेत असेल. सॉरी, संकेत नाही. कर्तव्य, योग्यता, इच्छा, तर्क, अनुमान, शक्यता, अंदाज असेल तर ती विद्यार्थी असते, आणि म्हणून हे विद्यार्थी. आणि मुले घरी गेली, हे जे क्रियापद आहे गेली, ठीक आहे, हे क्रियापद स्वार्थी क्रियापद आहे, आणि म्हणून या वाक्याला सुद्धा आपण काय म्हणणार? स्वार्थी वाक्य म्हणणार. क्रियापद स्वार्थी तर वाक्य स्वार्थी, क्रियापद विद्यार्थी तर वाक्य पण विद्यार्थी. मग मुले घरी गेली, यातून बघा कुठलाही भावार्थ व्यक्त होत नाही. आज्ञा देणे किंवा मागणे नाही, विनंती नाही, सल्ला नाही, उपदेश नाही, प्रार्थना नाही, आशीर्वाद नाही, योग्यता नाही, कर्तव्य नाही, तर्क नाही, इच्छा नाही, अनुमान नाही, शक्यता नाही, अंदाज नाही किंवा संकेतही नाही. फक्त गेली भूतकाळाचा आपल्याला बोध होतो. साधा भूतकाळ आहे, ठीक, फक्त काळाचा बोध होतो क्रियापदावरून, आणि म्हणून या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणायचं, आणि या वाक्याला काय म्हणायचं? स्वार्थी वाक्य. आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय आपलं काय आहे? उत्तर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही ते लिहा. ठीक आहे, इथे नाही जे आहे हे लक्षात घेणं जरुरी आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी? नाही. ठीक, वाक्य व्यवस्थित वाचणं अत्यंत जरुरी आहे, नाहीतर मग काय होतं, बऱ्याच वेळेला गडबड होते. ओके, बघा आता, खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समान? भ्राता म्हणजे भाऊ, अगदी बरोबर आहे. भ्राता म्हणजे काय? भाऊ. आपण पौराणिक मालिकेमध्ये बघतो भ्राता श्री, बरोबर आहे. मग भ्राता म्हणजे भाऊ. संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे. तनुज, आता लक्षात घ्या, तनुज म्हणजे भाऊ नाही. म्हणजे हे आपलं बघा, आता इथे आपण बरोबरच हे केलेलं आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊ शकतं, आपण ते काढून टाकू. म्हणजे भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, ठीक आहे, तो आहे तनुज. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. हे काय आपलं उत्तर आहे? तनुज. तनुज काय आपलं उत्तर असेल. ओके, कारण तनुज म्हणजे
भाऊ होत नाही. ठीक आहे. भ्राता म्हणजे भाऊ, भ्राता म्हणजे काय, भाऊ. ओके. तनुज म्हणजे मुलगा, तनुज म्हणजे काय, मुलगा. सहोदर म्हणजे भाऊ, सख्खा भाऊ. सहोदरचा अर्थ काय होतो, सख्खा भाऊ, सख्खा भाऊ. समान आहे उदर ज्यांचे ते, एकाच आईच्या पोटी जन्मलेले, त्यांना सहोदर म्हणतात. म्हणजे सहोदर आहे भाऊ याचा अर्थ बरोबर आहे. आणि बंधू म्हणजे भाऊ तर तुम्हाला माहितीच आहे, नेहमीच्या वापरातला शब्द आहे. तर तनुज म्हणजे मुलगा, तनुज म्हणजे भाऊ नाही. आणि मग हेच आपलं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. ठीक आहे. तनुज म्हणजे मुलगा, तनय म्हणजे मुलगा, सूत म्हणजे मुलगा, आत्मज म्हणजे मुलगा, नंदन म्हणजे मुलगा. बरोबर आहे. मग तनुज म्हणजे मुलगा आणि तनुजा म्हणजे मुलगी, हे पण लक्षात ठेवा. मग आपल्याला समानार्थी नसलेला शब्द आहे 2 नंबरचा. ओके. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. योग्य क्रम लावा. बघा इथे तुम्हाला एकीकडे वाक्प्रचार दिलेले आहेत आणि दुसरीकडे काय दिलेलं आहे, त्याचे अर्थ दिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. अगदी सिंपल. कान फुंकणे आपल्या व्यवहारातला वाक्प्रचार आहे. कान फुंकणे याचा अर्थ चुगली करणे. एखाद्याच्या मनात किलमिश भरणे त्याला कान फुंकणे म्हणतात, चुगली करणे. राम नसणे म्हणजे अर्थ नसणे. बरोबर आहे. त्याच्या भाषणात काही राम नव्हता. आमचे नेते आले पण भाषणात काही राम नव्हता, म्हणजे काही अर्थ नव्हता. ठीक आहे. पिकले पान, ठीक आहे, म्हातारपण. आपण म्हणतो ना एखाद्या म्हातारा व्यक्तीला, म्हातारा व्यक्ती म्हणजे काय, पिकले पान आहे, केव्हाही गळून पडू शकते, म्हणजे केव्हाही प्राण जाऊ शकतो. पिकले पान, म्हातार. हात पसरणे म्हणजेच याचना करणे. हात पसरणे म्हणजेच काय, याचना करणे. आणि म्हणून ए 3, ठीक आहे. 3 नंबर असणारा ए मध्ये 2 पर्याय आहेत. त्याच्यानंतर 2चं उत्तर आपण 4 काढलं, 3 नंतर 4 असणारा हा चौथा पर्याय, म्हणजे हेच आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. बघा एचं 3 आहे, बीचं राम नसणे अर्थ नसणे, सीचं पिकले पान म्हातारपण 2 नंबर, आणि 1 नंबर हात पसरणे याचना. अगदी सिंपल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 9. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोगाचं वाक्य आहे, लक्षात आहे. ठीक. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे. बघा प्रयोग ओळखताना सर्वात महत्वाची सुरुवात कशी करायची, तर प्रयोग ओळखताना सुरुवातीला वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधून काढायचे. कर्ता आणि कर्म शोधून काढलं की तुम्हाला प्रयोग ओळखता येईल. कारण तुम्हाला माहिती आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांतच असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांतच असते, आणि भावे प्रयोगामध्ये कर्म असलं तर ते प्रथमांत कधीच नसते, ते द्वितीय विभक्तीत असते. बरोबर. मग आता इथे बघा, त्याप्रमाणे आपण इथे प्रयोग ओळखू. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे, की एक ते विद्यार्थी क्रियापद आहे, आणि अकर्मक विद्यार्थी क्रियापदात जर असेल वाक्य असेल, बरोबर आहे, तर त्याचा अकर्मक भावे प्रयोगच होतो, असा नियमच आहे. भावे प्रयोगाचं एक लक्षणच आहे, एक वैशिष्ट्यच आहे, की अकर्मक विद्यार्थी क्रियापद असेल. आणि विद्यार्थी क्रियापद आपल्याला ओळखण्याची खूण पण माहिती असेल, की एकारांत किंवा वाकारांत, एकारांत किंवा वाकारांत जर क्रियापद असतील तर ती बहुधा विद्यार्थी क्रियापद असतात. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे, इथे इच्छा व्यक्त प्रदर्शित केलेली आहे, विद्यार्थी वाक्य. ओके. बघा आता क्रियापदावरून करता काढू आपण. राहणारे, उभे राहणारे किंवा राहणारे. राहणारे कोण, खेळाडू. मग हे करता आहे, कर्त्याला नि प्रत्यय लागलेला आहे तृतीयेचा. कर्त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे, तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे कर्ता जो आहे तो तृतीय विभक्तीत आहे. याचा अर्थ कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांतच असतो. वाक्यात कर्ता जर प्रथमांत असेल तर केवळ फक्त 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 कर्तरी प्रयोगच होतो, इतर कर्मणी आणि भावी प्रयोग होतच नाही. ठीक. म्हणजे इथे कर्तरीचा विषय मिटला. आता बघा हे वाक्य जे आहे ते वाक्य अकर्मक आहे. खेळाडूंनी रांगेत उभे राहावे, राहणारे खेळाडू, आणि उभे राहण्याची क्रिया खेळाडूवरच होणार. म्हणजे या वाक्यात कर्म नाहीये, मग कर्म नाही तर कर्मणी प्रयोग होणारच नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी नाही. कर्म नाही, कर्मणी नाही, मग राहिलं काय, भावे. आणि म्हणून हा भावे प्रयोग आहे, आणि कर्म नाही म्हणून अकर्मक भावे प्रयोग आहे. आणि तसंही जर तुम्हाला नियम माहिती असेल तर विद्यार्थी अकर्मक क्रियापदाच्या वाक्यांचा नेहमीच अकर्मक भावे प्रयोग होतो. ओके. तर याचं उत्तर काय आहे मग, अकर्मक भावे. ओके.
कर्मणी प्रयोग होणारच नाही कारण वाक्यात कर्मच नाही. सकर्मक भावी प्रयोग होणारच नाही कारण वाक्यात कर्मच नाही. आणि कर्तरी प्रयोग होणार नाही कारण कर्त्याला प्रत्यय आहे. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. ओके, पर्यायावरून सुद्धा जाता येतं तुम्हाला. कर्मणी प्रयोग आहे का नाही कारण कर्मच नाही. ठीक आहे, सकर्मक भावी प्रयोग आहे का नाही कारण कर्मच नाही. कर्तरी प्रयोग आहे का नाही कारण कर्त्याला प्रत्यय आहे. चल मग अकर्मक भावी प्रयोग आहे का काय कारण अकर्मक वाक्यात कर्म नाही. आणि भावी प्रयोगात कर्ता तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो, इथे कर्ता तृतीयमध्ये आहे. विद्यार्थी क्रियापदाच्या वाक्यांचा, ठीक आहे, अकर्मक विद्यार्थी क्रियापदाच्या वाक्यांचा नेहमीच भावी प्रयोग होतो, अकर्मक भावी प्रयोग असा पण नियम आहे किंवा लक्षण आहे भावी प्रयोगाचे. ओके, नेक्स्ट बघूया. क्वेश्चन 10 बघा, काही क्रियापदाचा उपयोग वाक्यात सकर्मक व अकर्मक असा दोन्ही प्रकारे केला जातो. ठीक आहे, बघा आता लक्षात घ्या, मराठीमध्ये काही क्रियापद अशी आहेत मित्रांनो की ती सकर्मकच असतात. ठीक आहे, ती सकर्मक म्हणूनच वापरली जातात. मराठीत काही क्रियापद अशी असतात की ती अकर्मकच असतात, परमनंट अकर्मक असतात. काही क्रियापद परमनंट सकर्मक असतात, काही परमनंट अकर्मक असतात. पण काही क्रियापद अशी असतात की ती सकर्मक म्हणूनही वापरता येतात, अकर्मक म्हणूनही वापरता येतात. मग अशी जी क्रियापद आहेत की ती वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक म्हणूनही वापरता येतात आणि अकर्मक म्हणूनही वापरता येतात, अशा क्रियापदांना उभयविध क्रियापदे म्हणतात. ठीक आहे, उभय म्हणजे दोन्ही आणि विध म्हणजे प्रकार. ठीक आहे, तर दोन्ही प्रकारे वापरल्या जातात, म्हणजे सकर्मक म्हणूनही वापरल्या जातात, अकर्मक म्हणूनही वापरल्या जातात. मग अशा क्रियापदांना काय म्हणतो आपण? उभयविध क्रियापदे. आणि म्हणून काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक व अकर्मक असा दोन्ही प्रकारे होतो, अशा क्रियापदांना उभयविध क्रियापदे म्हणतात. संयुक्त क्रियापद कशाला म्हणतो आपण? धातू साधित प्लस सहाय्यक क्रिया. द्विकर्म क्रियापद कशाला म्हणतो आपण? ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्म लागतात, मग त्याच्यामध्ये एक अप्रत्यक्ष असते, एक प्रत्यक्ष असते. आणि प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतो आपण? तर ज्या वाक्यामध्ये क्रियापदातील मूळ धातूचा करता स्वतः क्रिया करत नाही, दुसरा कुणीतरी करून घेतो, करायला लावतो, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. आणि जर एखादं क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येत असेल तर त्याला आपण उभयविध क्रियापद म्हणणार. ओके, मग आपलं उत्तर काय? 2 नंबरचा पर्याय. नेक्स्ट बघू आपण. आपण सहलीला जाऊ. आपण सहलीला जाऊ या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ ओळखा. बघा आता, सहलीला जाऊ म्हणजे काय केलेलं आहे? आपण सहलीला जाऊ. ठीक, ही आज्ञा आहे का? नाही, इच्छा प्रदर्शित केलेली की आपण सहलीला जाऊ. आणि मग इच्छा जिथे येते तेथे विद्यार्थ येतो. तिथे काय येतो? विद्यार्थ. ठीक, आज्ञार्थमध्ये काय येतं? आज्ञा देणे किंवा मागणी, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद. असला कुठलाही भावार्थ इथून व्यक्त होतो. संकेतार्थामध्ये अट असते, संकेत असते, इथे कुठलाही संकेत नाहीये. संकेत म्हणजे अट, हे लक्षात घ्या. आणि भावार्थ भविष्यकाळाचा काही संबंधच नाही, भविष्यकाळ आहे भावार्थ नसतो. ठीक आहे, आणि मग विद्यार्थ, आणि विद्यार्थमध्ये काय येतं? कर्तव्य आहे, योग्यता आहे, इच्छा आहे, तर्क आहे, अनुमान आहे, शक्यता आहे, अंदाज आहे, हे सर्व भावार्थ विद्यार्थमध्ये येतात. आणि म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. ओके, त्याच्यानंतर बघा 12वा प्रश्न. विहग, द्विज, अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा लगेच लक्षात येतं आपल्याला. विहग म्हणजे पक्षी, द्विज म्हणजे पक्षी, अंडज म्हणजे पक्षी. बरोबर, आकाशात गमन करणारे म्हणून विहग म्हणतात पक्ष्यांना. ठीक, द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे म्हणजे पक्षी, अंडज म्हणजे अंड्यातून जन्मणारे म्हणून पक्षी. ठीक, मग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर अर्थातच पक्षी. ठीक, हत्ती नाही, हत्तीला अंडज वगैरे म्हणत नाही आपण, वानर नाही, नवरा. ओके, मग पक्षी हा जो शब्द आहे याला इतरही आणखी शब्द आहेत. ठीक आहे, खग पण म्हणतो आपण पक्षाला. आणखी काय नाव आहे? खग. ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारे, आकाशात गमन करणारे म्हणून पक्षी. लक्षात आलं का? विहंगम पण म्हणतात पक्षाला, विहंगम. विहंगम म्हणजे सुद्धा पक्षी. लक्षात आलं का? विहंग म्हणजे सुद्धा पक्षी, इथे विहग दिलं, विहंग म्हणजे सुद्धा पक्षी होते. विहंग, विहंग म्हणजे सुद्धा काय? पक्षी. तर लक्षात घ्या. ठीक आहे, हे सर्व पक्षाचे समानार्थी शब्द आहेत. खग, विहंगम, विहंग, विहग, द्विज, अंडज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेल्या शब्दाचे लिंग कोण? आता बघा, इथे आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे, ते 1 नंबरचा पर्याय उत्तर दिलेला आहे. पण याच्यावर जर तुम्ही विचार केला तर हे उत्तर आयोगाचं चुकलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कारण नियम असा आहे, ठीक आहे. मोठी दामले जे आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, ज्याला आपण मराठी व्याकरणाची गंगोत्री म्हणतो. 1911 मध्ये मोरो केशव दामलेंनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. बाकी ते इतर पुस्तकांमध्ये आहेच, ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्येही आहे. पण बाकी इतर संदर्भ ग्रंथामध्ये सुद्धा बघितलं तुम्ही तर इंग्रजीतून जे शब्द मराठीत आलेले आहेत, ठीक आहे, त्या शब्दाचं लिंग आपण, ठीक आहे, कशावरून ठरवतो? तर त्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय होतो तो आपण अर्थ घेतो आणि मग त्या मराठी शब्दाचं लिंग जे आहे ते लिंग आपण ठरवतो. ठीक. मग पेन या शब्दाचा आपण मराठी अर्थ काय घेणार? लेखणी. काय घेणार? लेखणी. आणि लेखणी हा अर्थ घेतला तर लेखणी हा शब्द मराठीमध्ये काय आहे? स्त्रीलिंगी आहे. लेखणी हा शब्द काय आहे? स्त्रीलिंगी. म्हणजे याचं उत्तर केवळ बी पाहिजे. ठीक आहे. पण केवळ बी असा कुठेही पर्याय दिलेला नाही आणि यांनी, ठीक आहे, तर उत्तर चक्क पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगी दिलं. म्हणजे यांनी इथे विचार काय केला? पेन या शब्दालाच तो तिथे लावून बघितलं. तो पेन मग पुल्लिंगी होते, ते पेन मग नपुंसक लिंगी होते. पण आपल्याला अशा परकीय भाषेतील शब्दाला डायरेक्ट तो ती ते यावरून लिंग ओळखता येणार नाही. कारण असा नियम आहे की इंग्रजीतून किंवा इतर भाषेतून जे शब्द मराठीत आलेले आहेत त्याच्या मराठी अर्थावरून त्याचं लिंग ठरवायचं. मग मराठी अर्थ लेखणी, मग ती लेखणी म्हणतो आपण. तो लेखणी म्हणत नाही, ते लेखणी म्हणत नाही आणि म्हणून याचं उत्तर स्त्रीलिंगी असायला पाहिजे. पण आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे, आणि ते माझ्या मते चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्या पोळीवर तूप ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगणारा पर्याय लिहा. पुन्हा वाक्प्रचार आलेला आहे बघा. ठीक आहे. आपल्या पोळीवर तूप ओढणे. एखाद्याने स्वतःसाठी एखादी चांगली गोष्ट संपादन करावी, तिचा दुसऱ्याने फायदा लुटावा, हा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या पोळीवर, ठीक आहे, आपल्या पोळीवर तूप ओढणे याचा अर्थ तो होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे हे उत्तर त्याचं येणार नाही. स्वल्प देणगी किंवा नजराणा देऊन त्याच्या मोबदल्यात दुसऱ्याकडून मोठे कार्य करून घेणे, त्याला आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणत नाही, त्याला आवळा देऊन कोवळा काढणे म्हणतात. त्यामुळे हे येणार नाही. स्वल्प किंवा स्वल्प देणगी किंवा नजराणा देऊन त्याच्या मोबदल्यात दुसऱ्याकडून मोठे कार्य करून घेणे म्हणजे आवळा देऊन कोवळा काढणे असं म्हणतात त्याला. एकमेकांशी न जमणाऱ्या लोकांना एकत्र आणणे, ठीक, हे सुद्धा त्याचा अर्थ होत नाही आपल्या पोळीवर तूप ओढणे. बरोबर आहे ना? मग दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपलाच फायदा करून घेणे याचाच अर्थ होतो आपल्या पोळीवर तूप ओढणे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या पोळीवरचं तूप आपल्या पोळीवर घेतो की त्याचा समोर त्याचा लॉस आहे, तरी पण आपला फायदा होतो त्यामुळे आपण ते करतो. हा शब्दशः अर्थ झाला. बरोबर आहे. मग शब्दशः अर्थ आपल्याला बरेचदा घ्यायचा नसतो इथे म्हणीमध्ये, वाक्प्रचारामध्ये. ठीक आहे, त्यातून व्यक्त होणारा भावार्थ आपण लक्षात घेऊन त्याचे अर्थ घेत असतो. मग आपल्या पोळीवर तूप ओढणे याचा अर्थ दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपला फायदा करून घेणे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आज गाडीत अतोनात गर्दी होती, वाक्याचा प्रकार ओळखा. आज गाडीत अतोनात गर्दी होती, आपल्याला काय करायचं आहे? वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. बघा, उद्गारार्थी वाक्य नाहीये कारण इथे कुठेही उद्गारार्थी चिन्ह नाहीये. विधानार्थी वाक्य मात्र हे आहे. ठीक, विधानार्थी वाक्य मात्र आहे. ठीक आहे. आता विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतं. बरोबर आहे. पण इथे नकाराचा होकाराचा काही संबंध नाही. आपल्याला विधानार्थी आहे आणि होकारार्थी आहे. हे प्रश्नार्थी वाक्य आहे का? तर नाही, प्रश्न विचारलेलाच नाही. आणि हे नकारार्थी वाक्य नाही कारण होकारार्थी आहे, मग नकारार्थी आहे. बघा, आता विधानार्थी वाक्य हे आपलं उत्तर आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकते किंवा नकारार्थी असू शकते. मग इथे ते होकारार्थी आहे. पर्यायात होकारार्थी कुठेच दिलेलं नाही आपल्याला. ठीक आहे. पर्यायात जर होकारार्थी दिलं असतं आपल्याला तर विधानार्थी आणि होकारार्थी दोन्ही पर्याय आपले उत्तर झाले असते. बरोबर आहे. कारण विधानार्थी वाक्य हे होकारार्थी आणि नकारार्थी असतात. मग इथे नकारार्थी दिलेले आहे पण हे आपलं वाक्य होकारार्थी, त्यामुळे हे पण उत्तर नाही आपलं. ओके,
आणि म्हणून विधानार्थी वाक्य आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे ही ऍग्रिकल्चरची प्रश्नपत्रिका होती आणि तेव्हा 15 प्रश्न विचारले होते. मग मित्रांनो, आता तिन्ही परीक्षा एकत्र घेत आहे लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय केलं, आता तिन्हीच्या प्रिलिम्स कंबाईन घेत आहे. मग सर, बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की सर आता किती प्रश्न असतील? तर प्रश्नाची संख्या जी आहे ती 15च असावी, 15च असणार. 10 असण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. कारण पूर्वी इंजिनिअरिंगची प्रिलिम्स जी व्हायची सेपरेट, तेव्हा तिथे 10 प्रश्न विचारले जायचे मराठीचे इंजिनिअरिंगला. ठीक आहे. आणि ऍग्रिकल्चरला 15. ते आता बहुतेक तुम्हाला 15 प्रश्नच यावेळेला विचारतील. ठीक आहे. 10ही विचारू शकतात, नाकारता येत नाही. पण एक परीक्षा झाल्याशिवाय नेमकं आपल्याला कळणार नाही. पण 10 ते 15 याच्यावर मात्र तुमचे प्रश्न असणार नाहीत मराठी. आपण 15 प्रश्न माझ्या मते विचारल्या जातील. किती प्रश्न विचारले जातील? 15 प्रश्न विचारले जातील. ओके. तर इथे आपण थांबूया. आपण हा 18चा पेपर बघितला. याच्या आधीचे पेपर पण सुद्धा आपण बघणार आहे आणि ते लवकरच व्हिडिओ मी अपलोड करणार. ओके. तर थांबूया इथे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यासाठी लिंक या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही जरूर हे जे ॲनालिसिस आहे ते बघा आणि हे ॲनालिसिस तुम्ही जर बघितलं तर तुमची एक रिव्हिजन झाल्यासारखी होती. ओके. थांबूया इथे.